नमस्कार मित्रांनो, मी राहुल भारती. भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतो आहे. मित्रांनो, अलीकडे राज्यात भ्रष्टाचाराच्या राक्षसाने इतका प्रचंड धुमाकूळ घातला आहे की त्याचे वर्णन करावे ते काय. अगदी ग्रामपंचायतीपासून ते शासनाच्या विविध खात्यातले मंत्रालयात विराजमान असलेले सचिव महोदयांपर्यंत याचे लोण इतक्या झपाट्याने पसरले की आश्चर्य वाटतं. प्रत्येकच स्तरावर भ्रष्टाचार फार जोराने होतो याचा अनुभव येतो. अगदी ग्रामपंचायतीतले सर्वसामान्य अधिकारी कर्मचारी ते मंत्रालयातले वरिष्ठतम बाबू, IAS, IPS अशी मंडळी यात हिरिरीने भाग घेत आहेत. तथापि राज्यात जे दोन सभागृह आहेत, विधानसभा आणि विधान परिषद, त्यातल्या त्यात विधान परिषदेत हे वरिष्ठांचं सभागृह मानलं जातं आणि विधान परिषदेत जे काही धोरणं ठरता, निर्णय होता, त्याचा केंद्रबिंदू असतो सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य जनता त्याचा केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी निर्णय घेतले जातात, शासनाला आदेश दिले जातात. पण दुर्दैव पहा मित्रांनो, उबाठा गटाचे आमदार असलेले ॲडव्होकेट अनिल परब साहेब, जे यापूर्वीच दस्तूरखुद्द परिवहन मंत्री होते आणि परिवहन खात्याशी त्यांचा फार जुना संबंध आहे, कारण ते रिक्षा युनियनचे वगैरे अध्यक्ष होते, त्यामुळे त्यांचा वरचेवर या परिवहन खात्याशी संबंध येतच असे. आणि जिथं परिवहन खात्याचं मुख्यालय आहे बांद्रा, तीच अनिल परब साहेबांची कार्यभूमी. अशा अनिल परब साहेबांनी मोठ्या अभ्यासू वृत्तीने, अभ्यासू पद्धतीने परिवहन खात्यातला झालेला शेकडो कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस आणला. नुसताच उघडकीस आणला नाही, त्या संबंधाने जे काही म्हणून स्पष्ट पुरावे होते, अगदी कागदोपत्री पुरावे, त्याचे पेन ड्राईव्ह, त्याच्या सीडीज, अशा सगळ्या गोळा केल्या आणि विधान परिषदेत त्यावर मोठं भाषणही ठोकलं आणि सभापती महोदयांकडनं अपेक्षा व्यक्त केल्या आणि त्यांनी संपूर्ण तो जो पुरावे होते त्यांच्याकडे, ते सगळे पुरावे विधान परिषदेचे सभापती सन्माननीय प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्याकडे सुपूर्द केले. ते कधी डिसेंबर 2025च्या हिवाळी अधिवेशनात. त्याचा धागा पकडून मी राज्य शासनाला आणि विधान परिषदेला माहिती अधिकारात सातत्यानं माहिती मागून या प्रकरणात काय झालं याची विचारणा करतोय. तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो, शेकडो नव्हे तर काही हजार कोटींपर्यंत पोचलेला हा भ्रष्टाचार, याची चौकशीच्या अनुषंगाने अद्यापही विधान परिषदेने किंवा राज्य शासनाने कोणतेही ठोस पावलं उचललेले नाहीत असं माहिती अधिकारात स्पष्ट होत आहे. खरं तर प्राध्यापक राम शिंदे साहेब हे भाजपचे वरिष्ठतम नेते कार्यकर्ते आणि म्हणून त्यांना सन्माननीय देवाभाऊंनी स्थानिक जनतेने नाकारल्यानंतर देखील अत्यंत राज्यातल्या अत्युच्च पदावर संधी दिली. पण हाय रे दैवा, ते देखील या भ्रष्टाचारांच्या गटारगंगेत सामील झाले की काय असं वाटण्याची परिस्थिती आहे. मित्रांनो, या संबंधाने अधिक माहिती मी गोळाच करतोय. ती माहिती मिळाली की मी आपल्यासमोर पुन्हा हजर होईल. तोपर्यंत आपणास एक विनंती की माझ्या या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे. मित्रांनो, इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.